तिकडे पंकजा मुंडे यांच्याकडून जालन्यातील गोळेगाव इथे नुकसान पाहणीसाठी दाखल त्या झाल्या। गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सकाळीच जिल्ह्यातील गोळेगावातून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडे पूरग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली। यावेळी पंकजा मुंडेंसोबत भाजपा आमदार बबनराव लोणीकर देखील दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत। अशी परिस्थिती येऊ नये, कारण ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये। लोणीकर साहेबांनी खूप व्यवस्था केली, लोकांना लोकांना आधार दिला, तिथे राहण्याची व्यवस्था केली, आणखी सर्व काम लोकांसाठी व्यवस्था उभी करण्याचं केलं। पण आता ह्या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन, कारण असे अनेक गावं असतील, यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी येणार नाही। पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे, पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे। पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल, नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो। हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ। जिथे पर्जन्यमान कमी दिसतंय पण नुकसान आहे, त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। यावेळी पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांना घेरलं तर शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। दरम्यान 1 गुंठ्याचेही पंचनामे शिल्लक राहणार नाही असं आश्वासन यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलं। तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमचे जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे। शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारे शासन आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका। निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी तुम्ही पण पाहिलंय, मी पण पाहिलंय, आम्ही सगळ्यांनीच पाहिलंय। त्याच्यात बरंच आत्ता सीना कोळेगाव धरणाचं जे पाणी सुटतंय त्याच्यातून पण पाण्याचं जास्त पाणी सोडल्यामुळं नदीच्या दोन्ही तीरावरच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। बऱ्याच जणांची घरं, काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, ह्या गावामध्ये आपलं शाळा, अशा अनेक पाण्यामध्ये गेलेलं आहे। लोकांचं नुकसान बरंच झालेलं आहे। लोक अतिशय घाबरून गेलेली आहेत। त्यांना असं वाटतं की बाबा आता हे आमचं परत पूर्ववत करून द्या, आम्हाला त्या पूर्ववत करून द्यावं लागेल। काही ठिकाणी केटीवेअरचं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल, उंची पुलांची वाढवावी लागेल आणि जे पिकांचं नुकसान झालेलं आहे, विशेषतः इथं उडीद, त्याच्यानंतर तुमचा कांदा, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर तूर आणि मका, अशी काही पिकं ह्या भागामध्ये आहेत। त्या पिकांचे पण जे पाण्यामध्ये असलेले पंचनामे करायला लावलेत। जिथं ओढा आणि नाले आणि नदी हे जे काही पाणी वाहून जाण्याच्या बाबी आहेत, त्या सगळ्यामध्ये दोन्ही तीरावर पाणी न मावल्यामुळं पाण्याने वाट काढली आणि तिकडं जमीन वाहून गेली। मळशीची किंवा काही मळईची म्हणतात, ती मोठ्या प्रमाणावर जमीन नदीच्या कडेची पाण्याचा जोरात प्रवाह असल्यामुळं वाहून गेलेली आहे। आम्हाला नदीकाठच्या भागातलं किंवा जिथं पाण्याने नुकसान झालंय अशा ठिकाणी बरंच काम करावं लागणार आहे। आज मुख्यमंत्री पण महाराष्ट्रात काही भागामध्ये दौरे करतायत, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव पण करतायत, मी करतोय, बाकीच्या पण मंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोक थांबवत आहेत, त्यांच्या अडचणी सांगतायत, निवेदनं देत आहेत, त्यांच्या मागण्या करतायत। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केलेला आहे। यावेळी त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली। पावसामुळे शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे।
तिकडे लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर येत आहेत आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा या उंचावलेल्या आहेत। मुख्यमंत्री येणार असल्यामुळे आपल्याला भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांना आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील थेट आपल्यासोबत लातूरमधून जोडले गेलेले आहेत। शशिकांत, लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व असं नुकसान झालेलं आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचतायत पाहणी दौऱ्यासाठी। काय नेमकी परिस्थिती आहे आता? निश्चितच लातूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। 3 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जवळपास 120% पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे। 800 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि सगळेच नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहत आहेत। मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, तावरजा प्रकल्प, रेना, तिरू अशा सगळ्या प्रकल्पामध्ये पाणी साठल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यात वरून पाऊस पडलेला आहे। अनेक शेतामध्ये गुडघाभर इतकं पाणी साचलेलं आहे आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे। दुपारी ते औसा तालुक्यातल्या उजनी या तेरणा नदीकाठच्या गावाला भेट देणार आहेत। त्या ठिकाणी गावामध्ये अख्खं पाणी साचलेलं आहे, पुराचं पाणी आहे। तिथून मुख्यमंत्री हे कर्नाटक सीमेवर असलेल्या औराद शहाजनी ते निलंगा तालुक्यामध्ये येतं। तिथं मांजरा आणि तेरणा या दोन्ही नदीचा संगम आहे, त्या ठिकाणी जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। आपल्यासोबत औसा तालुक्यातील आणि लातूर तालुक्यातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की मुख्यमंत्री आज इथं लातूर दौऱ्यावर येत आहेत। शेतकऱ्यांच्या कशा आशा उंचावलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सोयाबीनचं मुख्यतः पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे। साहेब, खरं सांगायचं म्हणजे हे आमचं फक्त एक पीक गेलेलं नाही आहे। आत्ताचं हे पीक तर 100% गेलेलं आहे, पण याच्यानंतरचे येणारं पीक आहे त्याच्यासाठी सुद्धा जी जमीन खरडून गेलेली आहे, जी जमिनीमधली सुपीकता आहे ते पूर्ण गेलेली आहे। आणि आत्ता हा शेतकरी म्हणजे आम्ही प्रचंड कोसळलेलो आहोत आणि आत्ता आम्हाला शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे। आणि हे जे कालची मदत आहे ही तुटपुंजी मदत आहे, ह्या मदतीवर शेतकऱ्याचं भागणार नाही आहे। मला चांगलं आठवतं, लातूर जिल्ह्याला पण सगळ्याला आठवत असेल की तत्कालीन मुख्यमंत्री आमचे दैवत श्री विलासरावजी देशमुख साहेब हे अमेरिकेत होते आणि त्यावेळेस लष्करी अळी याचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन पूर्ण नष्ट झालं होतं। तर साहेबांनी अमेरिकेतून मदतीची घोषणा केली होती आणि ते मदत इथं आम्हाला मिळाली आणि त्यावेळेस शेतकरी उभारला होता। आज तर प्रत्यक्ष मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्यात येत आहेत, तर मुख्यमंत्र्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, कारण हा शेतकरी तुम्ही दिलेल्या मदतीशिवाय आता उभारणार नाही आहे। इथं काहीही तुमचे 8,000 आणि 8,500 रुपयाची कालची मदत आहे, अक्षरशः तुम्ही प्रत्यक्ष जर विचार केला कशी मदत हवी तर आम्हाला हे एकरी कमीत कमी 40-50 हजार रुपयाची मदत लागेल। आणि शासनाने कुठलाही पैसा, सेंटर गव्हर्नमेंटचा कुठलाही पैसा वळवून आम्हाला उभा केलं तर हा जगाचा पोशिंदा जिवंत राहणार आहे। कारण हे जे 8,000 रुपये आणि 8,500 रुपये काल दिलेले आहेत, तुम्हाला शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत। मोठी मदत शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50,000 रुपयाची मदत मिळावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे। अजून काही शेतकरी आहेत, सांगा तुमची कशी अपेक्षा आहे? एकरी 50,000 रुपये मदत द्यावीच लागेल, का तरी रब्बीचा हंगाम सुद्धा हाती लागतो का नाही ह्याची शंका आहे। हरभरा येणं न येणं, ओली जास्त झाल्यामुळं आता पेरणी सुद्धा होणं शक्य नाही रब्बीची सुद्धा। जमिनी खरडून गेले बिलकुल, आता ती दुरुस्त करायला पैसे नाहीत आता सध्या। सोयाबीन तर काय गेल्यात जमा आहेत, काय विशेष नाही। आता सगळ्या शासकीय यंत्रणेने बघून गेलेत, त्याच्यामुळं काही पंचनामे झाले तुमचे नाहीत, कुणीच आलं नाही। तुम्हीच आता मीडियावाली आलाव, टी व्ही मुख्यमंत्री आलेत म्हणून पाठवले का काय काही सांगता येत नाही। मीडियाला मुख्यमंत्री पाठवत नाही। हां, तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत। अजून काही शेतकरी आहेत, सांगा तुमची काय अपेक्षा आहे? आता मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, कुठलं तुमचं पीक नष्ट झालेलं आहे? सोयाबीन पूर्ण नष्ट झालेलं आहे, काहीच राहिलेलं नाही। माझी जमीन नदीकाठची आहे। आता सध्या जमिनीमध्ये कमीत कमी 4 फूट पाणी सध्या जमिनीमध्ये आहे। जमीन सगळी खचून गेलेली आहे। सोयाबीन तर गेलेलं आहे, पण रब्बीत सुद्धा पेरता येत नाही। नदीकाठची एकदम जमीन आहे माझी, काहीच करता येत नाही त्याच्यात। नदीकाठची पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे। आता तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा केली, केंद्राकडनं केलेली आहे, एक मोठा पॅकेज मिळावं असं वाटतं शेतकऱ्यांना? हो, आम्हाला मोठं पॅकेज दिलं तरच हा शेतकरी उभा राहील। आणि मुख्य म्हणजे मला वाटतं जी विम्याचे निकष बदलले त्यावेळेस त्याच्यावर शासनानं विचार करावा। आत्तापर्यंत 1 रुपयामध्ये आम्ही विमा भरत होतो, आता शासनाने पुन्हा हेक्टरी जवळपास 1100-1200 रुपये 1300 रुपये प्रत्येक पिकानुसार
विमा भरून घेतलेला आहे, पण त्याचे निकष जे आहेत, आता आम्ही दुर्दैव आमचं असं आहे की इतका प्रचंड पाऊस पडला, पण ह्याची वैयक्तिक नुकसान आम्ही त्याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवू शकत नाही. ह्याचे जे निकष आहेत ते तात्काळ बदलले तर ह्याची आम्हाला विम्याची म्हणजे भरपाई मिळेल, त्याची रक्कम मिळेल. तर शासनानं ह्याचा पुन्हा एकदा विचार करावा. तर शासनानं निकष जे विम्याचे लावलेले आहेत ते सुद्धा बदलावे लागतील आणि सरसकट मदत जर शेतकऱ्यांना केली तर आगामी रब्बी हंगाम जो येणार आहे त्या रब्बी हंगामामध्ये शेतकरी तग धरू शकेल, आपलं पीक उगवून आपला उदरनिर्वाह भागू शकेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याला कशा पद्धतीने मदत करतात, मराठवाड्याला मदत कशी करतात आणि वेगळं पॅकेज काही जाहीर करतात का, याच्याकडं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं विशेषतः लक्ष लागून राहिलेलं आहे. बरं शशिकांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान धाराशिव जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि कळंब तालुक्यातील हजारो हेक्टर पिकांचं या महापुरात नुकसान झालंय. शेतीचं नुकसान झाल्याचा फटका कळंब तालुक्यातल्या बाजारपेठेला देखील बसलाय आणि या नुकसानीमुळे बाजारपेठेकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. शेतीचं साहित्य दुकानांमध्ये या शुकशुकाट पसरलेला आहे. मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये आहे आणि कळंबमध्ये परिस्थिती इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची कशी विदारक आहे हे आपण बघतोय. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जेव्हा तिकडे उद्ध्वस्त झालाय तेव्हा बाजारामध्ये मात्र स्मशान शांतता आहे. मी आता एका कृषी दुकानामध्ये आहे जिथं ही सगळी कृषीसाठी लागणारे औषधं असतील, खतं बियाणे असतील, ह्या सगळ्याचा व्यवहार शेतकरी इथं करत असतो आणि इथून ते घेत असतो. बाजारात काय परिस्थिती आहे याचा अंदाज आपल्याला इथं आल्यावर जाणवतो, ह्या सगळ्यांशी बोलल्यानंतर जाणवतो. बाजारात उठाव नाहीये, बाजारात स्मशान शांतता आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. या सगळ्याचा काय परिणाम झालेला आहे या नुकसानीचा? माझं वय 75. बाबासाहेब गोंधळ देव ढांगरा. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा जास्त पाऊस पडलेला मी पाहिला. एवढा पाऊस झाला की शेतात पीक एकही उभं नाही, सगळे आडवे पडलेत, ऊस सुद्धा पडलेत. आणि या सोयाबीनचं तर आता काळं पडल्यामुळं आता व्यापारी घेतो का नाही या विषयावर आम्ही इतकं चिंताग्रस्त आहोत. म्हणून आणि ह्या कृषीचे भाव तर चौपट पाचपट वाढलेत समजा खताचे बियाण्याचे. आणि आमचे भावाला आता कुणीच विचारित नाही. सोयाबीन मला कळतंय तसं हीच भाव आहे. सरकार बांधतंय 5,000 ते 300 रुपये. आमचं 3,000 सुद्धा कुणी घेणं गेलं आता. आता ही काळं पडल्यास तर सोयाबीन कुणी घेतंय का नाही ह्याचा प्रश्नच मला पडला आहे. त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला मार्गच दुसरा काय नाही. आता जास्त नदीला पूर आलाय म्हणून तिथं उड्या टाका वाटायला लागल्यात आम्हाला. ही अस्वस्थता आहे इथल्या शेतकऱ्याची आणि उद्विग्नता सुद्धा आहे. आपल्यासोबत व्यावसायिक आहेत, आपण त्यांना बोलूया. बाजारात स्मशान शांतता दिसते, गजबजलेली सुगीच्या दिवसामध्ये तर बाजारपेठ गजबजलेली दिसते. सुगीचे सध्या दिवस आहेत, पण आज मात्र ही स्मशान शांतता आहे. खूप शांतता आहे. शेतकरी एवढं हाल झालंय, त्यांना एवढं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालंय की आम्हाला सुद्धा समजा त्यांच्याकडे बाकी वगैरे काय असते तर आम्हाला सुद्धा मागू वाटणार. एवढी परिस्थिती बेकार झाली शेतकऱ्याची. आता शेतकरी एवढं अडचणीत येण्यामागचं कारण काय आहे तर गेल्या 10 वर्षात इथल्या शेतकऱ्याचे शेतीचे भाव वाढले नाहीत आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. पण शेतीसाठी लागणाऱ्या ज्या खतं बियाणे आहेत त्याचे कसे भाव वाढलेले आहेत. 10 वर्षांमध्ये किती भाव वाढले या सगळ्याचे? एका खताच्या पोत्यामागे 700 ते 800 रुपये वाढले. 20-0-13 950 होता, आज 1500 रुपयाला झालाय. 15-15 होता ते 1470 होता, आज 1650.